वारीच्या वाटेवरती चालत असताना ना अनेक अनुभव येतात. वारीला कसलीही परिसीमा नाही आहे. वयाची परिसीमा नाही, जातीची परिसीमा नाही, ना धर्माची परिसीमा नाही. आज आम्हाला असं वाटलं की आता आम्हाला भूक लागलेली आहे, आम्हाला नाश्ता करायचा आहे. तर समोर एक नाश्त्याचं सेंटर दिसलं जिथं वारकरी नाश्ता करत होते. या ठिकाणी पाहिलं तर मुस्लिम बांधव हे नाश्ता वाटत होते. तर दादा, तुमचे नाश्ता वाटपा मागची नेमकी काय भावना आहे? मी प्रथमतः खेडशापूर गावचा ग्रामस्थ असून खेडशापूर गावामध्ये गेले 5 ते 7 वर्षापासून आम्ही ही जी सेवा चालू केलेली आहे ही आमचे एक खेडशापूर गावातली संत सोपान काका महाराज यांची दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही सामील होऊन इकडं पांगारे असे 2-3 गाव असतात, त्या गावामध्ये आम्ही सामील होतो आणि आमच्यातर्फे ह्या दिंडीमध्ये येणाऱ्या भाविक वारकरी जे असतात त्यांना आम्ही चहा पाणी नाश्त्याची सोय करतो. आणि याच्यातून आम्हाला म्हणजे एकच समाजाला एक म्हणजे समाजाला एक आनंद देण्यासाठी आम्ही एक कार्य करत असतो. याच्यामध्ये आम्हाला दुसरं काय असं समाधान मिळतो. आम्हाला ह्याच्यामध्ये दुसरं असं काही व्यर्थ करायचं नाहीये, फक्त एवढंच आम्हाला बोलायचं. 1 मिनिट, 2 शब्द महाराजही बोलणार आहेत. आज या ठिकाणी शिवापूर ते पंढरपूर या ठिकाणी वारी जात असताना आमच्या गावचे मुस्लिम बांधव फार उत्कृष्ट अशा ह्याने किंवा या भाविकांना या वारकऱ्यांना आपला काहीतरी थोडासा प्रसाद मिळावा की नाश्ता मिळावा या हेतूने ते या ठिकाणी येऊन सर्व वारकऱ्यांना नाश्ता दिला. आणि त्यांचं मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. तर या बांधवांची समाज ऐक्याची जी भावना आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. ही भावना तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. रामकृष्ण हरी.